आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणाचा पाणीसाठा हा 90% पोहोचलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 5000 क्युसेक वेगाने घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण हे ओव्हरफ्लो झाले। आपण या ठिकाणी पाहू शकताय डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सततधार आणि जोरदार पाऊस सुरू आहे। हे पाऊस सुरू असल्यामुळे डिंभे धरण 90% जास्त भरले आणि खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणाच्या 5ही दरवाजामधून सुमारे 5000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा घोड नदीमध्ये करण्यात येतोय। खरं तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी डिंभे धरण हे फक्त 68% भरलं होतं, मात्र यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली, त्यामुळे डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आणि डिंभे धरण हे जुलै महिन्याच्या शेवटीच ओव्हरफ्लो झाला असून डिंभे धरणामध्ये 90% पाणीसाठा झाला आहे आणि त्यामुळे डिंभे धरणातून सुमारे 5000 क्युसेक्सने पाणी हे घोड नदी पात्रात सोडण्यात येत आहे। खरं तर 5000 क्युसेक्सने पाणी हे घोड नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही सततधार पाऊस सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे घोड नदीच्या किनारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे।